हॅलो, 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 हॅलो. हो, हॅलो. गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपलं 4 वाजता सेशन आता झालेलं आहे. तो प्रत्येक सेशनमध्ये सांगत आहे 4 वाजता झालेलं आहे. आता आपण रिशेड्यूल केलेलं आहे. तर 4 वाजल्यापासून आपलं सेशन चालू होईल. तर सर्वांनी 4 वाजता शार्प लेक्चर जॉइन करायचं आहे. लेक्चरला यायचं आहे आणि आपल्या लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स द्यायचा आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅटचा ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे. फक्त सेशनचा टायमिंग चेंज झालेला आहे. 4 वाजता झालेला आहे. तर सर्वांनी सेशन टाईमवरती जॉइन करायचं आहे. ओके. सो आजचं सेशन चालू करूयात. पहिला प्रश्न बघूयात आपण. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी वेळ दिला जाईल उत्तर द्यायला. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकतात? कलम 352, कलम 356, कलम 360 आणि कलम 368. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा काय वाटते? सांगा, राष्ट्रपती आणीबाणी घोषित करण्याबद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे. सांगा, राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कधी घोषित करू शकतात? सांगा, चला उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, सांगायचं आहे, उत्तर द्यायचं आहे, सांगा. कलम 352, 356, 360 आणि 368. 68 तर संबंधित नाही, कारण की ते अमेंडमेंटची प्रोसेस दिलेली आहे. घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे. कलमामध्ये घटना दुरुस्तीची तरतूद केलेली आहे. ठीक. सांगा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात? नॅशनल इमर्जन्सी. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. सांगा, कलम 360 मध्ये काय आहे? आर्थिक आणीबाणी आहे. ओके. सांगा आता दोन ऑप्शन. दोन ऑप्शन मधून उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सॉरी 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 हे सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला काय विचारलेलं आहे? राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कधी घोषित करू शकतात? युद्धाच्या काळात, बाह्य आक्रमण असेल किंवा सशस्त्र बंड असेल, अशा कारणांमुळे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. कशामुळे? युद्ध, बाह्य आक्रमण, असे जे काही कारण असतात त्याच्यामुळे राष्ट्रपती जे आहे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात, ज्याची तरतूद कशामध्ये केलेली आहे? कलम 352 मध्ये याची तरतूद केली गेलेली आहे. आणि कलम 356 मध्ये काय आहे मग? सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कलम 356 मध्ये काय आहे? जर राज्यात त्याची घटनात्मक जी काही यंत्रणा आहे ती जर कोलमडून पडली, जर राज्यातली घटनात्मक यंत्रणा राज्याचं जे काही कंट्रोल आहे ते नाही कंट्रोल करू शकली, तर तिथे काय लागले जाते? राष्ट्रपती राजवट लागली जाते. त्याच्याबद्दल कलम 356 मध्ये तरतूद केलेली आहे. कशाबद्दल? सेकंड. कशाबद्दल? राष्ट्रपती राजवट. इथे लिहून घ्या, साईडला नोट डाऊन करत चला. याच्याबद्दल हे कलम आहेत. सो ठीक आहे. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करू शकतात? युद्धाची युद्धाचं जर कारण असेल, बाह्य आक्रमण असेल किंवा सशस्त्र जर काही बंड किंवा उठाव झाले, ठीक आहे. सशस्त्र बंडामुळे सुद्धा राष्ट्रपती जे आहेत ते काय करू शकतात? नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकतात. ज्याचं कलम काय आहे? कलम 352.
आवाज कमी येतोय का? हॅलो? ठीक आहे. सेकंड क्वेशन बघा. महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्यांची खोरी एकमेकांपासून वेगळी करणारी महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग कोणती आहे? असं आपल्याला विचारलेलं आहे. सो सांगायचा प्रयत्न करा. पश्चिम वाहिनी आपल्याला नद्यांची पश्चिम वाहिनी विचारलेलं आहे. महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे आणि याच्यापासून एकमेकांना वेगळी करणारी महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांग आपल्याला विचारली आहे. ती कोणती आहे? ठीक आहे. ज्या काही महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांना वेगळी करणारी पर्वतरांग कोणती आहे हे आपल्याला सांगायचं आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, सातपुडा पर्वतरांग आणि शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे. ऑप्शन जे काही असेल तुम्हाला करेक्ट वाटत असेल, चुकलं तर चुकू द्या, पण आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा. उत्तर सांगायचा प्रयत्न करा. सर्वात पहिले काय आहे? सातमाळा अजिंठा डोंगररांग. ओके. तो जी सातमाळा अजिंठा आहे ती कशाला वेगळं करते? तापी आणि गोदावरी नदींना. ओके. ठीक आहे. तापी ही नदी आहे पश्चिम वाहिनी, पण गोदावरी आहे का? नाही. गोदावरी आहे पूर्व वाहिनी नदी. तो आपलं पहिलं ऑप्शन इथेच रॉंग. ओके. आता हरिश्चंद्र बालाघाट ह्या कोणत्या 2 नद्यांना वेगळं करतात? तुम्ही पण आन्सर सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहा. फक्त ऑप्शन उत्तराचंच ऑप्शन सांगावं असं नाहीये. ठीक आहे. तर बाकीचे सुद्धा अधनं-मधनं जे मी प्रश्न विचारते त्याचं सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करत चला. ठीक आहे. सांगा आपल्याला काय विचारलेलं आहे? आता दुसरी कोणती आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग असं आपल्याला दाखवलेलं आहे. सांगा. इथे कोणती वाहते? गोदावरी आणि भीमा 2 नद्यांनाही वेगळं करते. ठीक आहे. आणि आता ह्या दोनही कशा आहेत? दोन्ही पूर्व वाहिनी नद्या आहेत. ठीक आहे. साइडला नोट डाउन करत चला माझ्यासोबत. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे? सातपुडा पर्वतरांग आणि शंभू महादेव डोंगररांग. सांगा. माझं अक्षर तर कळत असेल मला असं वाटतंय. ठीक आहे. तो साइडला अशा शॉर्ट नोट्स बनवत चला. ठीक आहे. सांगा आता सातपुडा पर्वतरांग आणि शंभू महादेव डोंगररांग. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. आता शंभू महादेव, भीमा आणि कृष्णा या 2 नद्यांना वेगळं करणारी प्रमुख पर्वतरांग आहे. ठीक आहे. कोणती आहे? भीमा व कृष्णा. ओके. साइडला नोट डाउन करत चला. आता सांगा भीमा व कृष्णा नद्यापैकी आता तुम्हाला माहिती आहे की भीमा ही तर पूर्व वाहिनी नदी आहे, पण कृष्णा सुद्धा पूर्व वाहिनी नदी आहे. ओके. तो आता राहिलं काय? सातपुडा पर्वतरांग. आता ओके, सातपुडा पर्वतरांग आपला आन्सर आहे. पण ही सातपुडा पर्वतरांग कोणत्या 2 प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यांना वेगळं करते सांगा. लाईव्ह चॅटमध्ये याचं उत्तर देत चला. नर्मदा आणि तापी. ठीक आहे. आले का कुठे? तापी आले. ठीक आहे. आणि कोणती आहे? नर्मदा. नर्मदा आणि कोणती आहे? तापी नदी. या 2 नद्यांना काय करते? ही नदी वेगळं करते. ह्या दोन्हीही कशा आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके. आता ह्या दोन्ही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके. इथपर्यंत तर ठीक आहे. पण याच्यानंतर सुद्धा सातपुडा सातपुडा पर्वतरांग आहे, याच्या उत्तरेस एक आहे आणि एक आहे दक्षिणेस. त्या जरीही पश्चिम वाहिनी नद्या असतील, तरी एक उत्तरेकडून येते आणि एक सातपुडा पर्वताच्या दक्षिणेकडे आहे. ठीक आहे. सो उत्तरेकडे कोणती आहे? नर्मदा. तुम्हाला कळेल का हे? ठीक आहे. शॉर्टकटमध्ये लिहित आहे थोडं. आणि दक्षिणे कडे कोणते आहे? ऑब्व्हियसली तापी. ठीक आहे. आपण रिवाईज करूयात, मग तुम्हाला कळेल. परत एकदा हा क्वेश्चन रिवाईज करूयात. खूपच म्हणजे जरा कन्फ्युजिंग वाटत आहे. तर थोडंसं ह्याला आपण काय करूयात? रिवाईज करूयात. आपल्याला काय विचारलेलं आहे? महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या विचारलेल्या आहेत. त्या की महाराष्ट्रातील प्रमुख म्हणजे ज्या काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ह्या ज्या प्रत्येक डोंगररांगा आहेत, ह्या काही नद्यांना वेगळं करतात. ठीक आहे. सो त्याच्यातला पण वेगळं करण्यामध्ये आपल्याला पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळं करणारी जी कोणती पर्वतरांग असेल त्याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सो हे 4 ऑप्शन्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे? ज्या पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळी करणारी जी डोंगररांग आहे,
तेच आपलं काय आहे करेक्ट आन्सर आहे, जे की आहे सातपुडा. आता सातपुडा पर्वतरांगाच्या उत्तरेकडून येते नर्मदा नदी, दक्षिणेकडून येते तापी नदी. पण ह्या दोनही नद्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी आहेत. ठीक आहे. तर ह्या दोनही पश्चिम वाहिनी नद्या आहेत. पण ही जी सातपुडा पर्वतरांगाच्या उत्तरेकडून येणारी नर्मदा नदी आहे आणि दक्षिणेकडून येणारी तापी नदी आहे, या दोन्हींना वेगळं करण्यासाठी कोणती पर्वतरांग आहे? तर सातपुडा पर्वतरांग आहे. ओके. आता सातमाळा अजिंठा जी डोंगररांग आहे, ही तापी व गोदावरी या 2 नद्यांना वेगळं करते. पण या दोन्ही एक तापी पश्चिम वाहिनी आहे, पण गोदावरी पूर्व वाहिनी आहे. ओके. त्याचप्रमाणे हरिश्चंद्र बालाघाट जी डोंगररांग आहे, ही गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांना वेगळं करते. पण जी गोदावरी नदी आहे ती पूर्व वाहिनी आहे आणि भीमा सुद्धा पूर्व वाहिनी आहे. तर ह्या दोन्ही पूर्व वाहिनी आहेत. शंभू महादेव डोंगररांग भीमा व कृष्णा नदींना वेगळं करतं आणि या दोन्ही सुद्धा पूर्व वाहिनी आहेत. आपल्याला प्रश्नात पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळी करणारी डोंगर रांग विचारलेला आहे, जी की आहे सातपुडा, जी की नर्मदा व तापी या 2 नद्यांना वेगळं करत असते. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 सातपुडा पर्वत रांग. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. हा क्लिअर असेल आणि पुन्हा शेवटला रिव्हिजनच्या टाइमला परत एकदा अजून क्लिअर होईल. आता थोडासा आत्तापुरता क्लिअर राहील. सेशन एंडला येऊस पुन्हा हे विसरून जाईल. तेव्हा पुन्हा रिव्हिजनच्या टाइमला आपण काय करणार आहोत ह्याला एंडला परत एकदा रिवाइज करून घेणार आहोत. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. मानवी शरीरात अन्नाचे पचन योग्य रीतीने होण्यासाठी जठरात म्हणजेच स्टमकमध्ये पोटामध्ये कोणते आम्ल ऍसिड स्त्रवते जे अन्नातील हानिकारक जीवाणूंना नष्ट करते. ठीक आहे. तो असं एक ऍसिड आहे. आता ते कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं? ते अन्नातील हानिकारक जीवाणू आहेत ते नष्ट होतात. आता तुम्हाला एवढा मोठा प्रश्न तर लिहिणं होणार नाही. सो ठीक आहे, असं एक ऍसिड लिहायचं, ज्याचा पुढे आपण बॉक्स करूया, जे की काय आहे आपलं आन्सर आहे. हानिकारक काय करते? ते हानिकारक जीवाणूंना, जंतूंना नष्ट करतं. ठीक आहे. ऑप्शन वाचून घ्या. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकायचा सुद्धा प्रयत्न करा आणि साईडला नोट सुद्धा बनवत चला. ठीक आहे. हानिकारक जीवाणू नष्ट करते. ठीक आहे. डायजेशन ज्याच्यामुळे काय होतं? चांगलं होतं. ठीक आहे. अन्न पचन होण्यास मदत होते. ठीक आहे. अन्नाचं पचन होण्यास काय होते? मदत होते. ठीक आहे. ठीक आहे. सो असं आपल्याला ओळखायचं आहे. कोणतं आहेत आता ऑप्शन बघा. नायट्रिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि ॲसिटिक आम्ल. आता ह्या चारही आम्लांपैकी आपल्याला विचारलेलं आहे. तर ह्या ॲसिडमुळं काय होतं? जे पेप्सिन एन्झाईम आहे ते सक्रिय होतं, ॲक्टिव्ह होतं. ठीक आहे. पेप्सिन एन्झाईम ॲक्टिव्ह होतं किंवा पेप्सिन एन्झाईम आपण सक्रिय लिहूया. ठीक आहे. थोडं तरी लिहूया. आणि याला मराठीमध्येही असंच म्हणतात. ठीक आहे. पेप्सिनच. तर हे सक्रिय होतं. कोणत्या आम्लामुळे सक्रिय होतं? तर हे होतं हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? HCl. ओके. तो हे काय आहे? हानिकारक जीवाणू नष्ट करतं, अन्न पचन होण्यास मदत करतं आणि पेप्सिन एन्झाईम सक्रिय करतं. त्याच्यामुळे काय होतं? पेप्सिन एन्झाईमच्या सक्रियतेमुळेच अन्न पचन व्हायला मदत होते आणि हानिकारक जीवाणू सुद्धा नष्ट होतात. सो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक आम्ल असं आहे. ठीक आहे. साईडला आता एवढा मोठा प्रश्न किंवा एवढ्या मोठ्या शॉर्ट नोट्समध्ये बनवायची गरज नाहीये. साईडला तुम्ही फक्त एवढं जरी लिहिलं नोट्समध्ये तरी पण मोर दॅन सफिशियंट आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. संगणकीय सुरक्षेच्या संदर्भात फिशिंग म्हणजे खालीलपैकी काय आहे? आता फिशिंग म्हणजे काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा. फिशिंगचं आन्सर द्यायचा प्रयत्न करा. फिशिंग म्हणजे काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. सांगा उत्तर काय आहे? कम्प्युटरचा वेग वाढवणारे सॉफ्टवेअर, इंटरनेटच्या माध्यमातून युजरची वैयक्तिक व वित्तीय माहिती चोरण्याचा फसवणूक प्रकार आणि फाईल ट्रान्सफर करण्याची पद्धत आणि मेमरी क्लीन करण्याची पद्धत. सांगा लाईव्ह चॅटमध्ये याचं उत्तर देत चला. कम्प्युटरचा वेग वाढवण्यासाठी युटिलिटी किंवा ऑप्टिमायझेशन सॉफ्टवेअर असतं. ठीक आहे. साईडला नोट नोट डाउन करत चला. ठीक आहे. युटिलिटी किंवा ऑप्टिमायझेशन सॉफ्टवेअर.
फाईल ट्रान्सफर करण्यासाठी FTP असतं, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, FTP असतं. ओके, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आपल्याला काय विचारलेलं आहे? फिशिंग म्हणजे संगणकीय सुरक्षा. आता सायबर सिक्युरिटी किंवा कॉम्प्युटर सिक्युरिटी काहीही म्हणूयात. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला जे काही फिशिंगचा प्रकार आहे तो काय काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सिक्युरिटीशी रिलेटेड ऑप्शन बघा तुम्ही कोणता आहे. मेमरी क्लीन करण्यासाठी काय असतं? डिस्क क्लीनर, डिस्क क्लिनिंग असतं किंवा मेमरी ऑप्टिमायझेशन नावाचं एक त्याच्यामध्ये काय असतं? सॉफ्टवेअर असतं. ठीक आहे, डिस्क क्लीनअपशी संबंधित हे आहे. सो इंटरनेटच्या माध्यमातून युजर्सची जी काही वैयक्तिक व वित्तीय माहिती आहे ही चोरण्याचा, फसवणुकीचा हा एक प्रकार आहे. हा एक सायबर क्राईम आहे. ओके, सायबर फ्रॉड आहे, फिशिंग. एखादी ऑनलाईन लिंक किंवा OTPच्या माध्यमातून जे काही बँक खाते असेल किंवा एखादं खातं असेल, वैयक्तिक जी काही माहिती असेल, वेबसाईट असेल किंवा लिंकद्वारे जर आपण पासवर्ड घेतला किंवा OTP दिला तर त्याच्यामुळे जे काही आपली फायनान्शियल जी काही तपशील असतात, डिटेल्स असतात, बँक डिटेल्स असतात, ते चोरी होण्याचा एक सायबर फ्रॉड आहे हा फिशिंग म्हणजे. ठीक आहे, इंटरनेटच्या माध्यमातून युजरची वैयक्तिक व वित्तीय पर्सनल अँड फायनान्शियल इन्फॉर्मेशन चोरण्याचा जो काही फसवणुकीचा प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो? फिशिंग असं म्हणत असतो. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात. आता असं एक कलम आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतात आणि त्याच्याच अंतर्गत अजून एक अशी तरतूद आहे की इतर मंत्री जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यासाठी पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपतीच त्यांची नियुक्ती करतात, पण पंतप्रधानांच्या सल्ल्याने. ठीक आहे, तर असं कोणतं कलम आहे? कलम 74, 75, 76, 78. ठीक आहे, सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. 76 जे आहे ते भारताचे महान्यायवादी यांच्या नियुक्तीची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला आणि माझ्यासोबत साईडला नोट डाऊन पण करत चला. ठीक आहे, सांगा. प्रश्नाचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा लाईव्ह चॅटमध्ये आणि साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा नोट डाऊन करत चला. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न आपण डिटेल डिकोड करायचा प्रयत्न करत आहोत. ठीक आहे, लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला. पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ओके, असं कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? राष्ट्रपती हे पंतप्रधानांची नियुक्ती करतात आणि त्याच्यानंतर ते नियुक्ती करतात आणि त्याच्यानंतर पंतप्रधानांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात. असं कोणत्या कलमात सांगितलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? सांगा. कोणत्या कलमात आहे? कलम 75. ओके, सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, कलम 75. याच्यामध्ये आता तुम्हाला जर नोट्स काढत असाल तुम्ही साईडला, तर याच्यामध्ये फक्त कलम 75 याच्या अंतर्गत फक्त एवढंच लिहायचं. पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते अशी तरतूद आणि इतर मंत्र्यांची जी नियुक्ती आहे ती पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती करतात याची तरतूद कशामध्ये आहे? कलम 75 मध्ये आहे. ओके, आणि हे एक ठीक आहे महान्यायवादी यांचं कलम. नेक्स्ट प्रश्न बघा, महाराष्ट्रात कायदा मंडळ किंवा पंचायत राज व्यवस्थेमधील न्याय पंचायती स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली आहे? आता न्याय पंचायती याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे. वसंतराव नाईक समिती, ना बोंगिरवार समिती, बाबूराव काळे समिती आणि प्राचार्य प्रा बी पाटील प्रा पी बी पाटील समिती. ठीक आहे, तर आपल्याला न्याय पंचायती याची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये ऍक्टिव्ह राहा. सांगा उत्तर काय वाटते, याचं काय आन्सर असेल? उत्तर सांगत चला. सांगा कोणती समिती आहे? 1960 मध्ये स्थापन झालेली ही समिती आहे. ठीक आहे, वसंतराव नाईक समिती ही आहे. आता साईडला चला, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला नोट डाऊन करत चालायची आहे. आता ही समिती कधी? 1960.
बरोबर. या समितीच्या शिफारसीनुसार या समितीच्या शिफारसीनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कधीचा आहे तो अधिनियम? 1961 संमत झाला. ठीक आहे. 1961 हा संमत झाला पण याच्याद्वारे अजून पुढे. ठीक आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? न्याय पंचायती. ठीक आहे. सो याच्याद्वारे काय करण्यात आलेलं आहे? 5 ग्रामपंचायतीच्या गटासाठी एक न्याय पंचायत स्थापन करण्यात आली आहे. आता याद्वारे लिहूया तिथं. ठीक आहे. याद्वारे 5 ग्रामपंचायतीच्या गटासाठी काय आहे? एक काय आहे? न्याय पंचायत. 5 ग्रामपंचायतीच्या गटासाठी काय आहे? एक न्याय पंचायत स्थापन करण्याची शिफारस यांनी केलेली आहे. ठीक आहे. ओके. सो करेक्ट आन्सर काय आहे आपलं? वसंतराव नाईक समिती. ठीक आहे. ही समिती कधी स्थापन झाली? 1960 ला. याच्या शिफारसीवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 संमत झाला आणि त्याच्यानंतर याद्वारे काय केले गेले? ग्रामपंचायतीच्या 5 गटासाठी एक न्याय पंचायत स्थापन करण्याची जी काही शिफारस आहे या समितीनं केलेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. ठीक आहे. आता हे उगाच दिलेलं आहे. एवढा मोठा प्रश्न म्हणजे तुम्हाला असं कन्फ्यूज करण्यासाठी, की बघा, बघा प्रश्न किती मोठा आहे. आपलं एक म्हणजे ह्युमन सायकॉलॉजी जर आपण पाहिली, तर आपण एकदा प्रश्न वाचायच्या आधी फक्त प्रश्न बघतो. अरे लेंग्थ खूप मोठी आहे. मग लेंग्थ खूप मोठी आहे. अरे मग मग भिवून जातो. ठीक आहे. पण प्रश्न बघा काय आहे मेन. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? एवढाच फक्त प्रश्न आहे. मुंबई उपनगर, मुंबई शहर, भंडारा आणि हिंगोली. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. त्याचं करेक्ट आन्सर काय आहे? मुंबई शहर. सुमारे 157 चौरस किलोमीटर एवढीच याचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. काही काही प्रश्न खूप डिटेल डिकोड करावे लागतात, तर काही काही प्रश्न एका सिंपल छोट्याशा फ्रेजनी किंवा एका छोट्या सेंटेन्सनी पण होऊन जातात. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. 9वा प्रश्न आहे आय थिंक आपला. 8वा प्रश्न आहे. ठीक आहे. माणसाच्या शरीरात पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती लहान लहान हाडांचे मणके असतात? 25, 35, 25, 33, 20 आणि 12. सांगा. पाठीच्या कण्यामध्ये असलेल्या मणक्यांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. आता आपण मोजूयात. ठीक आहे. साईडला लिहूयात. ठीक आहे. 7 ग्रीव्हा म्हणजेच सर्वायकल. ओके. फक्त हे सध्या फक्त नोट डाउन करत चला. लेक्चर्स मध्ये आपण याला डिटेल अॅनालाइज करणारच आहोत. ठीक आहे. 7 सर्वायकल. आता मी ती पीपीटी मध्ये ते आणलं नाहीये एक्स्ट्रा ते चार्ट, त्याच्यामधून तुम्हाला मी डायरेक्टली असं दाखवून दिलं असतं. ठीक आहे. 7 सर्वायकल प्लस 12 वक्ष. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? थोरॅसिक म्हणतो. ओके. प्लस अजून सांगा. लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही पण सांगत चला. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सुद्धा सांगत चला. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये बोललं पाहिजे. ठीक आहे. सांगा. 7 ग्रीवा झाले, सर्वायकल झाले, 12 वक्ष झाले आणि आता ह्याच्यानंतर असतात 5 कटी, ज्याला आपण काय म्हणतो? लुंबार. ठीक आहे. लुंबार. ओके. साईडला माझ्यासोबत सोबत नोट डाऊन करत चला, ज्यांना माहिती नसेल त्यांनी. ओके. झाले किती झाले?
मोजा. ठीक आहे. थांबा आता अजून आपले बाकी आहेत. नंतर मोजूयात आपण. नंतर असतात 5 त्रिकास्थी ज्याला आपण सॅक्रल बोन्स असं म्हणतो. ठीक आहे. त्रिकास्थी ज्याला काय म्हणतो आपण सॅक्रल. ओके. ज्याला मराठीमध्ये हाड नाही त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये आहे. ठीक आहे. 7, 12, 5, 5. ओके. अजून एक राहिलेला आहे ज्याला आपण काय म्हणतो 4 असतात ते आपले माकड हाड. ओके. आय थिंक याला आपण कॉकिजियल म्हणतो. ठीक आहे. साइडला नोट डाउन करत चला. जन्मता एवढे असतात. नंतर हे जे 2 आहेत त्रिकास्थी आणि माकड हाड हे एकमेकांना जोडले जातात. ओके. तो किती झाले हे? 7 + 12 + 5 + 5 + 4. 5 आणि 5 10 आणि 4 12 22 33 मणके आपले टोटल असतात. ओके. तो हे साइडला नोट डाउन करत चला. एकदम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. कशाच्या संदर्भातील? आपल्या मणक्यांच्या संदर्भातील. ठीक आहे. साइडला नोट डाउन करत चला जर कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात प्रश्न. भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाची म्हणजेच भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? आता भारतरत्न पुरस्कार याच्याबद्दल आपल्याला विचारलं आहे ज्याची सुरुवात आय थिंक 2 जानेवारी. ओके, ओके. 2 जानेवारी. हां, ठीक आहे. 2 जानेवारी कधी झालेली आहे सांगा? सांगा. ऑप्शन्स वाचा. लाईव्ह चॅटमध्ये सांगत चला. उत्तर देत चला. ठीक आहे. सेशनचा फीडबॅक तुमचा खूप महत्त्वाचा असतो आमच्यासाठी. ठीक आहे. तर सांगा. उत्तर सांगत चला. लाईव्ह चॅट इंटरॅक्टिव्ह आपल्याला ठेवायचं आहे. सांगा. डिसिप्लिन मेंटेन करून, क्लासचा डेकोरम मेंटेन करून आपल्याला काय करायचं आहे? उत्तर द्यायचे आहेत. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. 1947, 1950, 1954 आणि 1961 सांगायचा प्रयत्न करा. आता 1947 ला तर भारत स्वतंत्र झाला होता. ठीक आहे. त्या टाइमला भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली नव्हती. ठीक आहे. त्याचप्रमाणे 1950 ला काय झालं होतं? भारताचं जे संविधान आहे ते संविधान लागू झालं होतं. सांगा आता 54 की 61? भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती 2 जानेवारी 1954 ला. पहिले भारतरत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये 3 नावं आहेत. ओके. तो जर आता नेक्स्ट टाइम आता भारतरत्न पुरस्काराची सुरुवात विचारलेली आहे. पुढच्या वेळेस येऊ शकतं भारतरत्न पुरस्कार कोणाला पहिला मिळाला होता तर ते 3 व्यक्ती होते. तर आपल्याला काय येतं कमेंटमध्ये येऊ शकतं. ते 3 नावं आणि यापैकी किंवा वरीलपैकी सर्व. अच्छा, चौथा ऑप्शन येऊ शकतो वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तो बघा ते कोणती 3 नावं आहेत? चक्रवर्ती राजगोपालाचारी. लिहा. साइडला माझ्यासोबत लिहित चला. माहीत असेल, माहीत नसेल तरी पण लिहित चला. ठीक आहे. आपल्याला नोट्स बनवायच्या आहेत. तुम्ही जर खूप छान नोट्स बनवल्या असतील तर त्या माझ्यासोबत शेअर पण करत चला. ठीक आहे. चक्रवर्ती राजगोपालाचारी. दुसरे कोण आहेत? डॉक्टर सी.व्ही. रमन. लिहित चला. ते नाही लिहित. मराठीतच लिहिते. ठीक आहे. डॉक्टर सी.व्ही. रमन. ठीक आहे. किती झाले? 2. अजून एक आहे. कोण आहेत ते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके. लिहा. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके. ह्या 3 जणांना काय भेटलेला होता? भारतरत्न पुरस्कार विजेते ते आहेत. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार ह्या 3 लोकांना मिळालेला होता. ठीक आहे. हे 3 रिस्पेक्टेड व्यक्ती आहेत. चक्रवर्ती राजगोपालाचारी,
डॉक्टर सी.व्ही. रमण आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि याची सुरुवात कधी झाली होती? तर सुरुवात झाली होती 2 जानेवारी 1954 रोजी 54 रोजी. ठीक आहे. तो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर 3 1954. आणि त्याच्याच प्रमाणे बाजूला ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. वरील हे जे भारतरत्न पुरस्कार त्याची भारतरत्न पुरस्कार मग पुढे डॅश करून 2 जानेवारी 1954 आणि खाली पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते 3 व्यक्ती, हे 3 व्यक्ती चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉक्टर सी.व्ही. रमन आणि तिसरा आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. या तिघांना तो भेटला होता. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय संविधानातील कलम 21 नुसार नागरिकांना कोणत्या अत्यंत महत्वाचा मूलभूत हक्क देण्यात आला आहे, त्याचे आणीबाणीत सुद्धा उल्लंघन करता येत नाही? सांगा कोणता मूलभूत हक्क आहे तो? ऑप्शन वाचत चला. ठीक आहे, सांगा कोणता आहे? भारतीय संविधानातील जे काही कलम 21 आहे त्याच्यानुसार नागरिकांना एक हक्क आहे, अत्यंत महत्वाचा एक मूलभूत हक्क आहे, त्याचं उल्लंघन राष्ट्रीय आणीबाणी जरी असेल किंवा कोणतीही आणीबाणी जरी असेल त्याच्यात सुद्धा त्याचं उल्लंघन करता येत नाही. तो कोणता अधिकार आहे आपल्याला असं कोणता मूलभूत हक्क आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क, एक सेकंड. आणि त्याचप्रमाणे काय आहे? जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण, समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क. ठीक आहे, आणीबाणी काळात आपण बाकीचे सगळे हक्क सोडूही शकतो, पण असा एक हक्क आहे मूलभूत हक्क ज्याचा आपण उल्लंघन म्हणजे उल्लंघन करता येत नाही, आणीबाणीत सुद्धा उल्लंघन करता येत नाही. कोणता आहे सांगा? असा हक्क आहे जो आणीबाणी काळात सुद्धा निलंबित करता येत नाही आणि तो कधी नंतर कधी 44व्या घटना दुरुस्ती मध्ये ते सांगितलं आहे की आणीबाणी काळात सुद्धा हे निलंबित करण्यात येऊ शकत नाही. आणि तो हक्क कोणता आहे? कलम 21 अंतर्गत दिलेला आहे. सांगा, कलम 21 अंतर्गत तो हक्क आहे. कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवितापासून किंवा वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही, असा हक्क आहे तो कलम 21, जो की कोणता आहे? जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण, कलम 21. ओके, ह्याच्यामध्ये ते दिलेलं आहे. आणि नंतर 44व्या घटना दुरुस्तीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आणीबाणीच्या काळात, ठीक आहे, आता एवढी इन्फॉर्मेशन नाही लिहित, आणीबाणीच्या काळात सुद्धा हा हक्क निलंबित करता येत नाही. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. विज्ञानामध्ये पेनिसिलिन या जगातील पहिल्या प्रतिजैविकाचा, आता ज्यांना प्रतिजैविक माहित नाही, ज्यांना ठीक आहे प्रतिजैविक माहिती असेल बऱ्याच जणांना, पण ज्यांना नाही माहित त्यांच्यासाठी सांगते. अँटीबायोटिक, अँटीबायोटिक आपल्याला डॉक्टर देतात. ठीक आहे, तो अँटीबायोटिक, तो पेनिसिलिन ही जगातील पहिले प्रतिजैविक आहे, पहिला अँटीबायोटिक आहे. आणि याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला असं आपल्याला विचारलेलं आहे. सो सांगा कोणत्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला? सांगत चला, लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. सांगा सांगा, उत्तर सांगा. पेनिसिलिनचा शोध कोणी लावलाय? जे काही जीवाणूजन्य संसर्ग आहे त्याच्यावरती प्रभावी उपचार याच्यामुळे होत असतात. जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल, बॅक्टेरियल जे डिसीज असतात त्याच्यावरती आपल्याला अँटीबायोटिक घ्यावे लागते आणि ही पहिली अँटीबायोटिक आहे पेनिसिलिन. ठीक आहे, याच्यावरती जीवाणूजन्य आजारांवरती उपचारासाठी आपण काय घेत असतो? अँटीबायोटिक घेत असतो. आणि पहिली जगातील अँटीबायोटिक आलेली आहे 1928 ला. आणि याचा शोध कोणी लावला असं आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, लुई पाश्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग, एडवर्ड जेनर आणि रॉबर्ट कॉच. सांगायचा प्रयत्न करा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह आपल्याला सेशन ठेवायचं आहे. सांगा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं लुई पाश्चर यांनी काय केलेलं होतं, तर पाश्चरायझेशन मेथड सांगितली होती. ठीक आहे, आणि रेबीजची लस यांनी डिस्कवर केली होती. ठीक आहे, पाश्चरायझेशन मेथड आहे ही. ओके, आणि त्याच्यानंतर रेबीजची लस, रेबीज व्हॅक्सिन असं आपण त्याला म्हणूया. ओके, एडवर्ड जेनर जे होते यांनी काय केलं होतं, जे देवीचा रोग आला होता बघा, देवीचा रोग, स्मॉल पॉक्स आपण त्याला असं म्हणत असतो, तर त्या स्मॉल पॉक्स साठी
ठीक आहे. सो त्या स्मॉल पॉक्सचं यांनी काय केलेलं आहे, त्या स्मॉल पॉक्स विरुद्ध पहिली यांनी लस आणली होती. त्याच्यामुळेच त्यांना आपण काय म्हणतो, लसीकरणाचे जनक असं म्हणत असतो. ठीक आहे. स्मॉल पॉक्स विरुद्ध त्यांनी काय आणली होती, लस. ओके. यामुळे त्यांना आपण आणि त्यांनी पहिली लस आणल्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, लसीकरणाचे जनक. ओके. आला प्रश्न, लसीकरणाचे जनक कोण? तर काय सांगणार? सांगा, लाईव्ह चॅटमध्ये सांगा. एडवर्ड जेनर. ठीक आहे. आणि रॉबर्ट कॉच यांनी कशाचा शोध लावलाय सांगा. रॉबर्ट कॉच यांनी कशाचा शोध लावलेला आहे सांगायचा प्रयत्न करा. रॉबर्ट कॉच यांनी क्षयरोग आणि जे कॉलेरा ज्याच्यामुळे ज्या जंतूमुळे होतात, ठीक आहे, या रोगांचा जो जंतू आहे हे त्यांनी सांगितलं होतं. आणि मला वाटते कोच कोच पॉस्ट्युलेट्स हे पण एक खूप फेमस आहे. आणि त्याचप्रमाणे यांनी काय केलं होतं, क्षयरोग आणि कॉलरा रोगांचं जंतूचं यांनी डिस्कव्हरी केली होती. ओके. कोणते जंतू आहेत ते सांगू शकता का तुम्ही? बरं, पहिला काउंटर क्वेश्चन हाच घ्या, की कोणते जंतू आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि कोचचे पॉस्ट्युलेट्स ह्याच्यासाठी सुद्धा ते फेमस आहेत. ओके. आपला करेक्ट आन्सर काय आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये काय केलं होतं, तर जीवाणूजन्य जी काही रोग असते त्याच्यावरती पहिली प्रतिजैविक फर्स्ट अँटीबायोटिक याचा शोध लावला होता. पेनिसिलिनचा शोध लावला होता कोणी? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. ओके. तो अलेक्झांडर फ्लेमिंग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. वाचा, नेक्स्ट प्रश्न वाचा. काय आहे नेक्स्ट प्रश्न? महाराष्ट्रातील तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यात. हां, मला मागच्या सेशनमध्ये हा प्रश्न रिपीट झाल्यासारखा वाटला होता. पण तेच माझ्या पी-पी-टीमध्ये मी वाचण्यात आला होता. ह्या सेशनमध्ये तो रिपीट झालाय. ठीक आहे. पण प्रश्न नाही, नाही. ठीक आहे. हां, प्रश्न थोडा चेंजमध्ये रिपीट झालेला आहे. ओके. सांगा, महाराष्ट्रातील तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यात कोणत्या अत्यंत प्रसिद्ध धार्मिक व ऐतिहासिक ठिकाणी होतो? आता ज्यांनी मागचं सेशन खूप नीट केले त्यांच्यासाठी तुम्ही ह्या प्रश्नाला बघून कन्फ्यूज व्हाल का? पहिली मेन गोष्ट हे सांगा. आणि ज्यांनी मागचं सेशन पहिले सिरियसली केले का हे सांगा. ठीक आहे. आणि जर तुम्ही सिरियसली केले असेल तर तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम एवढंच होतं त्याच्याबद्दल. ठीक आहे. कुठे होतो मी तुम्हाला सांगितलं होतं. चांगदेव इथे जळगाव जिल्ह्यातील चांगदेव इथे आणि संत चांगदेवमुळे हे ठिकाण खूप फेमस आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. ठीक आहे. आता ही बाकीची याच्यात मेन प्रश्न काय आहे? तापी आणि पूर्णा नद्याचा संगम जळगाव जिल्ह्यातील कोणत्या, बरं ठीक आहे, कुठे होतो? जळगाव जिल्ह्यात कुठे होतो? एवढाच मेन प्रश्न आहे. कोणत्या अत्यंत प्रसिद्ध, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणी होतो? हे फक्त कन्फ्युजनसाठी आणि आपल्या ह्युमन सायकॉलॉजी अशी असते, की प्रश्न एवढा मोठा दिला, अरे डेंजर प्रश्न आहे, असं आपण कन्सिडर करतो किंवा खूप लेंदी प्रश्न आहे असा आपण विचार करतो. पण त्याचं उत्तर कधी-कधी असं सुद्धा सिंपल सुद्धा असू शकतं. ठीक आहे. तर मागच्या प्रश्नामध्ये फक्त एवढं होतं, की तापी आणि पूर्णा नदीचा संगम कुठे होतो? तर तो जळगाव जिल्ह्यात जे चांगदेव ठिकाण आहे इथे होतं. ठीक आहे. आणि आता ह्याचं पण उत्तर तेच आहे. पण प्रश्न फक्त काय आहे, थोडा चेंज करून विचारला गेलेला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या मेमरीमधील तात्पुरत्या फाइल्स साठवून ठेवणाऱ्या कॅशे मेमरीज चे मुख्य कार्य कोणते असते? आता कॅशे मेमरीज आपल्याला विचारले. कॅशे मेमरीचे मुख्य कारण विचारलेलं आहे. तो कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि आपल्या फोनमध्ये सुद्धा आपण ॲपचा क्लिअर कॅशे करत असतो. सो त्याचं मुख्य कारण काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅटमध्ये याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. प्रोसेसरचा वेग वाढवणे आणि डेटाचा एक्सेस टाईम कमी करणे, कायमस्वरूपी डेटा सेव्ह करणे, व्हायरस नष्ट करणे आणि फाईलची साईज कमी करणे. ठीक आहे. तर याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. जर फाईलची साईजच आपल्याला कमी करायची आहे तर त्याच्यासाठी झिप असतं, कंप्रेशन असतं. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण कॅशे मेमरी नाही वापरणार. ठीक आहे. कॅशे मेमरी क्लिअर नाही करणार. आपण बऱ्याच वेळेस आपण फोनमध्ये जर आपलं ॲप लॅग मारत असेल, तर आपण क्लिअर कॅशे करत असतो. ठीक आहे.
2 ऑप्शन आहेत. एक क्लिअर कॅशे आणि एक क्लिअर स्टोरेजचं. ठीक आहे. सो त्याच्यापैकी आपण क्लिअर कॅशे करतो आणि लगेच आपलं ॲप जे लॅग मारू लागलं, ते स्मूथली चालायला चालतं. म्हणजेच काय? प्रोसेसरचा वेग वाढवणे आणि डेटाचा एक्सेस टाईम कमी करणे. ओके. हे याचं मेन फंक्शन आहे, उत्तर आहे. ठीक आहे. तर आपल्याला कायमस्वरूपी डेटा सेव्ह करायचा असेल, तर तो कशामध्ये सेव्ह होतो? हार्ड डिस्क असते, एस-एस-डी असते. ठीक आहे. साइडला नोट डाउन करा चला. कॉम्प्युटरच्या बाबतीत सुद्धा माहिती असायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. हार्ड डिस्क किंवा जे काही एस-एस-डी असते याच्यामध्ये आपण काय करू शकतो? कायमस्वरूपी डेटा सेव्ह करू शकतो. व्हायरस नष्ट करण्यासाठी त्याच्यात काय असतं? अँटीव्हायरस असतं ना. ठीक आहे. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. सो कॅशे मेमरीचं मुख्य कार्य काय आहे? प्रोसेसरचा वेग वाढवणे आणि डेटाचा जो एक्सेस टाईम आहे तो टाईम कमी करणे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. 1857च्या उठावाच्या वेळी दिल्ली येथून नामधारी बंडखोरांचे नेतृत्व मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी केले होते आणि त्यांच्या सैन्याचे खरे मुख्य सरसेनापती कोण होते हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. हे जे व्यक्ती होते हे बरेलीवरून दिल्लीला आले होते. ठीक आहे. कोणी केले नेतृत्व सांगा? बहादूर शाह जफर जे काही 1857च्या उठावाच्या वेळी बंडखोरांचे नेतृत्व कोणी केलं होतं? मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी केलं होतं. बरोबर आहे. पण त्यांच्या सैन्यातला खरा मुख्य सरसेनापती कोण होता? याच्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे, जो की बरेलीवरून दिल्लीला आला होता, जनरल बख्त खान. ठीक आहे. ह्याच्याबद्दल आपल्याला पहिले पण प्रश्न आलेला आहे आणि प्रश्न रिपीट होत असतात. पी-वाय-क्यू पण रिपीट होत असतात आणि आपल्या सेशनमध्ये पण प्रश्न रिपीट होत आहेत. ओके. तो जे जनरल बख्त खान आहेत हे बरेलीवरून दिल्लीला आले होते 1857च्या उठावासाठी. ओके. आणि जे की कोण आहेत? मुख्य सरसेनापती आहेत. सो आपलं करेक्ट आन्सर आहे जनरल बख्त खान. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बघा, मानवी शरीरातील हृदयाचे ठोके नियमित आणि नियंत्रित ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते खनिज मूलद्रव्य अत्यंत महत्वाचे आहे? एवढा प्रश्न? ठीक आहे. हृदयाचे ठोके नियमित आणि नियंत्रित ठेवायचे आपल्याला. ठीक आहे. तो जे हृदयाचे ठोके आहेत ते नियमित आणि नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला कोणतं खनिज मूलद्रव्य महत्वाचं आहे असं विचारलेलं आहे. तो कोणता आहे? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. सांगा. स्नायूंचे जे आकुंचन आणि प्रसारण असते याच्यासाठी याची मुख्य भूमिका आहे. ठीक आहे. यासाठी यांची मुख्य भूमिका असते. त्याचप्रमाणे जे काही मज्जातंतूंचे संदेश वहन आहे, यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका हे बजावत असतात. यासाठी सुद्धा ते काय करतात? तर महत्वाची भूमिका बजावण्यासाठी आपल्याला हे खनिज मूलद्रव्य अत्यंत महत्वाचं आहे. यासाठी काय आहे ते इम्पॉर्टंट आहे. सांगा कोणतं आहे? सांगा कोणतं आहे ते महत्वाचं? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह. सांगा. कोणतं आहे? तर याची कमी किंवा जास्ती झाली तर अनियमित हृदयाचे ठोके होतात, ज्याला आपण काय म्हणतो? अरिथमिया. ठीक आहे. तर हे कोणतं मूलद्रव्य आहे? पोटॅशियम हे मूलद्रव्य आहे. ओके. पोटॅशियममुळे आपल्या जे हृदयाचे ठोके आहेत ते नियमित आणि नियंत्रित करण्यासाठी या मूलभूत अत्यंत मूलभूत काय आहे हे मूलद्रव्य आहे. अत्यंत महत्वाचं हे आहे. ओके. सो हे झालं. नेक्स्ट प्रश्न बघूयात. So आजचे आपले प्रश्न झालेले आहेत. आपण एकदा काय करूयात त्याला रिवाइज करत चालूयात. ठीक आहे. चलो रिवाइज करते. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी नॅशनल इमर्जन्सी घोषित करू शकतात? कलम 352, 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवटची तरतूद आहे. कलम 360 आर्थिक आणीबाणी संबंधित आहे. ठीक आहे.
स्वतःच्या नोट्स बनवत चला आणि माझ्यासोबत रिवाईज करत चला. ठीक आहे. आणि 368 कशासाठी आहे? अमेंडमेंटसाठी आहे, घटना दुरुस्तीसाठी आहे. नेक्स्ट बघा, पश्चिम वाहिनी नद्यांची खोरी एकमेकांपासून जर वेगळी करायची असेल, तर महाराष्ट्रातली महत्त्वाची पर्वतरांग कोणती आहे? असं आपल्याला विचारलेलं आहे. जी पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळं करते. विसरला असाल हे प्रश्न, रिवाईज करा. चलो. सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. हे कशाला वेगळं करते? तापी आणि गोदावरी नदीला. जी एक पश्चिम वाहिनी आहे आणि एक पूर्व वाहिनी आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग जी आहे ही गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांना वेगळं करते, जी की काय आहे? दोन्ही पूर्व वाहिनी आहेत. शंभू महादेव डोंगररांग जी आहे ती काय करते? तर ती काय करते? आपल्या भीमा व कृष्णा या दोन नद्यांना वेगळं करते, ज्या दोन्ही पूर्व वाहिनी आहेत. ठीक आहे. ह्या दोन पूर्व वाहिनी आहेत, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव डोंगररांग. आता येतो विषय आपल्या प्रश्नाकडे, की आपल्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे पश्चिम वाहिनी पर्वतरांग. ठीक आहे. सो पश्चिम वाहिनी नद्यांना वेगळं करणारी पर्वतरांग, तर ती आहे सातपुडा पर्वतरांग आणि ज्याच्यामध्ये ती नर्मदा व तापी या दोन प्रमुख नद्यांना वेगळं करत असते. या दोन्ही काय आहेत? पश्चिम वाहिनी. नद्या पश्चिम वाहिनी आहेत, पण त्या सातपुडा पर्वतरांगाच्या उत्तरेला नर्मदा नदी आहे, दक्षिणेला तापी नदी आहे. ओके. तर या दोन नद्यांना वेगळं कोण करतं? सातपुडा पर्वतरांग. आणि दोन्ही नद्या कशा आहेत? पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. मानवी शरीरात अन्नाचे पचन योग्य रीतीने होण्यासाठी कोणतं ऍसिड असतं? तर जे हानिकारक जीवाणू सुद्धा नष्ट करतं, अन्न पचन होण्यास सुद्धा मदत करतं आणि पेप्सिन एन्झाईम सक्रिय होतं हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे. ओके. सो ह्याच्यामुळे काय होतं? जे आपलं अन्न पचन आहे त्याला मदत होते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संगणकीय सुरक्षेच्या बाबतीत जी फिशिंग आहे, तर ते खालीलपैकी कशाचा प्रकार आहे? तर तो एक सायबर क्राईम आहे, सायबर फ्रॉड आहे. इंटरनेटच्या माध्यमातून युजरची जी वैयक्तिक माहिती आहे किंवा त्याची वित्तीय माहिती आहे, ती चोरण्याचा फसवणुकीचा प्रकार हा आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. कोणत्या कलमानुसार पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते आणि इतर मंत्र्यांची जी नियुक्ती आहे ती राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्याने करू शकतात, अशी तरतूद केलेली आहे कलम 75 मध्ये. आणि भारताच्या महान्यायवादी यांची नियुक्ती करण्याचं कलम कोणतं आहे? कलम 76 हे आहे. ठीक आहे. बाकीचे दोन कलम जर तुम्ही मला काउंटर क्वेश्चन म्हणून विचारले, तर त्या दोन कलमांचं काय महत्व आहे हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. आजचा काहीच काउंटर क्वेश्चन नाहीच होतो, तुम्हाला पहिला काउंटर क्वेश्चन असेल. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्रात जो कायदा मंडळ किंवा पंचायत राज व्यवस्थेमधील न्याय पंचायती स्थापन करण्याची जी शिफारस आहे ती केलेली आहे वसंतराव नाईक समितीने. ती समिती कधी आलेली आहे? 1960 ला आलेली आहे. आणि त्याच्या शिफारसीवरून जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 संमत करण्यात आला. आणि त्याच्याद्वारे काय झालं? 5 ग्रामपंचायतीच्या गटासाठी एकच न्याय पंचायत स्थापन करण्याची तरतूद त्याच्यामध्ये किंवा शिफारस त्याच्यामध्ये करण्यात आली होती. ओके. ठीक आहे. नेक्स्ट बघा. जर अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर सर्वात लहान कोणता आहे? मुंबई शहर आहे. 157 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ हे आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. नेक्स्ट प्रश्न काय आहे आपला? माणसाच्या शरीरात पाठीच्या कण्यामध्ये एकूण किती लहान लहान मणके असतात? एकदम जन्मतः त्यांना आपल्याला तिथे 33 मणके दिसून येतील. आणि त्याच्यामध्ये कोणते असतात? 7 ग्रीवा, 12 वक्ष, 5 कटी, 5 त्रिकास्थी आणि 4 माकड हाड. याच्याबद्दल डिटेल आपण बोन्स या चॅप्टर मध्ये शिकतच असतो. ठीक आहे. शॉर्टकट मध्ये आपण त्याची माहिती लिहून घेऊयात. त्याच्याशी रिलेटेड जो काही एक्स्ट्रा डाटा असेल तो आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. भारताचे जे सर्वोच्च नागरी काय आहे? सर्वोच्च नागरी सन्मानाचं म्हणजेच भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती? तर या भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली होती 2 जानेवारी 1954 ला. पहिला भारतरत्न पुरस्कार हा 3 लोकांना मिळालेला होता. 3 रिस्पेक्टेड पर्सन्स आहेत ते. चक्रवर्ती राजगोपालाचारी, त्याचप्रमाणे कोण आहेत? डॉक्टर C.V. रमन, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर या तिघांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता, ज्याची सुरुवात कधी झाली होती? 2 जानेवारी 1954 ला याची सुरुवात झाली होती. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. कलम 21 नुसार नागरिकांना अत्यंत महत्वाचा मूलभूत हक्क देण्यात आलेला आहे, ज्याचं उल्लंघन आणीबाणीतही करता येत नाही. सो असा कलम आहे कलम 21 अंतर्गत जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचं रक्षण आणीबाणीच्या काळात सुद्धा याला आपण उल्लंघन करू शकत नाही, याला आपण डावलू शकत नाही. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात.
विज्ञानामध्ये पेनिसिलिन जी की फर्स्ट अँटिबायोटिक आहे, याचा शोध कधी लावला, कोणी लावला? हे आपल्याला विचारलेलं आहे. ज्याचा पहिला शोध लावलेला आहे 1928 1928 मध्ये, जो की जे काही जीवाणूजन्य जंतू असतात किंवा जीवाणूजन्य आजार होतात त्याच्यावरती आपल्याला अँटिबायोटिक दिली जाते आणि ह्या पेनिसिलिनचा शोध कोणी लावलाय? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलाय. लुई पाश्चर हे पाश्चरायझेशन जी मेथड असेल त्याच्यासाठी फेमस आहेत आणि त्याचप्रमाणे जी रेबीजची लस आहे त्याच्यासाठी लुई पाश्चर हे फेमस आहेत. रॉबर्ट कोच त्यांच्या कोच पोस्टुलेट्स जे आहेत त्याच्यासाठी फेमस आहेत आणि त्याचप्रमाणे जे एडवर्ड जेनर आहेत ते स्मॉल पॉक्स विरुद्ध जी लस आहे ती त्यांनी तयार केली होती. त्याचमुळे त्यांना लसीकरणाचे जनक असं सुद्धा म्हटलं जातं, एडवर्ड जेनर यांना. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि जी पहिली आपली अँटिबायोटिक आहे, पहिली प्रतिजैविक जे आहे त्याची डिस्कव्हरी, त्याचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे? तर तो लावला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. ओके, नेक्स्ट प्रश्न आपण पाहूयात. ठीक आहे, बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे ते. नेक्स्ट प्रश्न आपल्याला सांगायचा आहे, महाराष्ट्रातील तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यात कोणत्या अत्यंत प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाणी झाला आहे? तर मागच्याही सेशनमध्ये आपण पाहिलं होतं, तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जळगाव येथील चांगदेव या ठिकाणी झालेला आहे. फक्त एक्स्ट्रा खूप वाढवला आहे त्या प्रश्नामध्ये लेंदी प्रश्न करण्यासाठी. ओके, तर आपल्याला नेक्स्ट प्रश्न आता बघूया. ठीक आहे, लॅपटॉपच्या ज्या मेमरी, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या ज्या मेमरीमध्ये कॅशे मेमरीज असतात किंवा कॅशे मेमरी असते, याचं मुख्य कार्य काय आहे? तर प्रोसेसरचा ते वेग वाढवतात, डेटाचा एक्सेस टाइम कमी करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. कायमस्वरूपी डेटा जर सेव्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे हार्ड डिस्क असते, एस-एस-डी असतात. ठीक आहे, व्हायरस नष्ट करायचे असतील तर अँटीव्हायरस असतो आणि फाईलची साईज जर कमी करायची असेल तर झिप फोल्डर असतं, कंप्रेशन असतं. ठीक आहे, तर जर कॅशे मेमरी विचारलं, याच्याबद्दल जर विचारलं तर त्याचं काम काय आहे? प्रोसेसरचा वेग कमी करतं आणि डेटाचा जो काही ॲक्सेस टाईम आहे तो कमी करतं. त्याच्यामुळे आपण ते पटकन आणि वेगाने ते आपण ते जे काही फाईल आहे, जी काही ते प्रोसेस आपण ज्या काही ॲपमध्ये आहे ते पटकनली ओपन होत असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 1857च्या उठावाच्या वेळी मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांचे जे सैन्याचे सरसेनापती होते ते कोण होते? जनरल बख्त खान हे ते होते. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. हृदयाचे ठोके नियमित आणि नियंत्रित करण्यासाठी जर खालीलपैकी कोणतं खनिज मूलद्रव्य कार्यरत असेल तर ते अत्यंत महत्वाचं कोणतं आहे? पोटॅशियम हे आहे. ओके, सो पोटॅशियममुळे काय होतं? जे आपले हृदयाचे ठोके आहेत ते नियमित आपण करू शकतो. ठीक आहे, याची जर कमतरता झाली तर ते काय होतील? ठोके अनियमित होतील. ओके, सो आजचे एवढे प्रश्न, 16च प्रश्न झाले. तो आजचे आपण सगळे प्रश्न डिकोड केले. आजचे प्रश्न खूप जास्तच डिकोड केले आपण. आपल्याकडे अशा प्रॉपर अशा एकदम क्रिस्प नोट्स तयार झाल्या असतील आणि तुम्ही नोट्स काढल्या असतील, असं मी कन्सिडर करते आहे. आणि मला तुमच्या नोट्स तुम्ही जर चांगल्या नोट्स बनवत असाल तर नक्कीच शेअर करा. ठीक आहे. सेशन आवडला असेल तर आपलं सेशन लाईक करा. फीडबॅक कमेंटमध्ये द्या. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण 15-16 जे काही प्रश्न पाहिले, ते प्रश्न आपण डिटेल अॅनलाईज केले. आपले सर्व टास्क पूर्ण केले. ठीक आहे. आणि तुम्ही पण तुमचे सर्व टास्क पूर्ण केले असतील असं मी मानून चलते. तुम्ही सर्व सेशन नीट अटेंड केलं असेल, लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहिला असाल आणि त्याचप्रमाणे आपल्या नोट्स बनवल्या असतील, आपल्या रिव्हिजन नोट्स बनवल्या असतील. सेशनमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या. ठीक आहे. सो सेशन आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. बॅचेसच्या डिटेल्ससाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करा आणि काही क्वेरीज असतील तर त्याच्यावरतीच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरही मिळून जाईल. सो त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. हे सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा. पूर्ण सेशनमध्ये मी कुठेही तुम्हाला डिस्टर्ब केलं नाहीये लाईक करा म्हणून वगैरे. सो ठीक आहे. सो सेशन एंडला आलेलं आहे. आपण रिव्हिजनही केले असेल. मी अशी आशा करते की भरपूर जण रिव्हिजन पर्यंत थांबतात. ठीक आहे. आणि रिव्हिजन करायला पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला ऑफलाईन सारखं दाबून दडपून तर क्लासमध्ये नाही बसू शकत. पण रिव्हिजन करायचं का नाही हे सर्वस्वी तुमचा निर्णय आहे आणि तुमच्या चांगल्यासाठी आहे. सो रिव्हिजन करत चला आणि पूर्ण सेशन एंडला आल्यानंतर एकदा आपण रिवाइज करतो, गो थ्रू करतो ते तर करतोच. नंतरही तुम्ही स्वतःहून सुद्धा रिव्हिजन करत चला आणि ठीक आहे, चांगल्या पद्धतीने अशीच आपण अभ्यास करत चालू आहेत. सर्व सेशन्स अटेंड करा आणि ठीक आहे, अशीच अभ्यास करत राहा. कंटिन्यू कंटिन्यू कन्सिस्टन्सी ठेवा, कंटिन्युइटी ठेवा. ठीक आहे. स्टेबल राहा आणि अभ्यास करत चला. ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. सेशन आवडलं असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये. तोपर्यंत थँक सो मच. ठीक आहे. स्टे ट्यून. थँक सो मच. भेटूया उद्याच्या सेशनमध्ये.